दाता तोची एक जाणा, दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवे अनिक नाशिवंते काय, नसरे हाय ज्याचे ने, यावे तया काकुलते, जे दावे ते सुपंथ, अनेक नाशिवंते काय, नसरे हाय ज्याचे ने. तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार, अनेक नाशिवंते काय, नसरे हाय ज्याचे ने. विठोबार कुमार पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमोन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जघन विहित पाणी मंडलम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धोला संविठ्ठलम चिंतयामि. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता जन्माद्यस्येतून वयादितरतश्चार्थेष्व विद्यस्वराट, तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरया. तेजो वारिमृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम्, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. ओम नमो ज्ञानेश्वराय. मी कळा कुसरे काही स्नेने बोलतो वचने अति भाविकाय का जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवे अनेक नाशिवंते काय, नसरे हाय ज्याचे ने. सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज संतांचं महात्म्य वर्णन करतात. संत हे नाव न घेता संतांचं वर्णन या अभंगात महाराजांनी केलेलं आहे. दाता तोच या जगामध्ये आहे, तोच एक दाता या जगामध्ये आहे की जो नारायणाचं स्मरण करून देतो. तोच खरा दाता आहे. त्या एका दात्याशिवाय जगामध्ये जे इतर अनेक दाते आहेत त्यांना दाता म्हणताच येणार नाही. का म्हणता येणार नाही तर ते नाशिवंत पदार्थाचं दान देणारे लोक आहेत की जे पदार्थ मिळाल्यामुळे जीवनातली हाय संपणार नाही, अशा प्रकारच्या नाशिवंताचं दान देणारे इतर सगळे दाते असल्यामुळे संत हेच एक दाते आहेत की जे नारायणाचं स्मरण करून देतात. आणि म्हणून अशाच दाते लोकांना आपण काकलुतीला यावं, त्यांचीच विनंती करावी, त्यांचेच पाय धरावेत
जे दाते सुपंथाला लावतात. यावेत या काकुलते जे दावेती सुपंथ. अजून हे संत महात्मे कसे आहेत तर कुठल्याही प्रकारची उरी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं दान देणारे हे लोक आहेत. तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. आणि असं दान देणारे जे उपकारी लोक आहेत ना तेच खरे उपकारी लोक आहेत, त्यांचेच खरे उपकार आहेत. बाकी नाशवंत पदार्थ दान देणारे किंवा जे दान मिळाल्याच्या नंतर हाय कधी संपत नाही असं दान देणारे त्यांना काही उपकारी म्हणता येणार नाही, त्यांचे उपकारही मानता येणार नाहीत. जे नारायणाचं स्मरण करून देतात, जे सुपंथाला लावतात आणि ज्यांच्या दान देण्याच्या योगाने कुठल्याही प्रकारची उरी शिल्लक राहत नाही अशा प्रकारचेच खरे दाते आहेत असं या अभंगाच्या द्वारा महाराजांनी सांगितलेलं आहे. असा एकंदरीत या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. अभंगावर चिंतन करण्याच्या अगोदर हा जो भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या पवित्र पुण्यभूमी असलेल्या या सायाळ गावामध्ये अनेक वर्षापासून चालू आहे. अनेक संत महात्म्यांचे पावलं आपल्या या भूमीला लागलेले आहेत, ज्यांच्या मुखातून आपण हे परमार्थाचं दान अनेक वर्षापासून घेत आहोत. अशा प्रकारची ही पवित्र पावन असलेली भूमी सर्व तरुणांच्या वतीने, सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, वयोवृद्ध माणसांच्या आशीर्वादातून, लहान बालगोपाळांच्या सहवासातून, सर्व आबालवृद्ध माता भगिनी यांच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये अजून एक कार्यक्रमाची भर पडलेली आहे, ते म्हणजे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव. आमचे परमस्नेही, परम आदरणीय, ज्येष्ठ गुरुबंधू म्हणायला हरकत नाही, नवनाथ महाराज डोंगर शेळकीकर आपल्या गावामध्ये 7 दिवस उपस्थित राहून श्रीमद भागवत कथेचा रसपान आपल्याला करवित आहेत. आपल्या अमृतमय वाणीच्या द्वारा अतिशय चांगला सुंदर अशा प्रकारचा योग आहे. आणि त्याचबरोबर सप्ताहरूपी या भक्तिमय कार्यक्रमाला लाभलेले हे सर्व गुणवान भजनी मंडळी, आमचे रामभाऊ महाराज असतील, त्याचप्रमाणे इकडून सुधीर महाराज आहेत, आमचे पंचाळ महाराज सातेगावकर आहेत, त्यानंतर आमचे जनार्दन गुरुजी आहेत, आमचे पारवेकर महाराज आहेत, हे सगळे संस्थेवरचे लहान लहान लेकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडून आमचे शिवणीकर, हरिओम जामगे या ठिकाणी मृदंग वाजवायला उपस्थित आहेत. आणि तुमचं नाव? सतीश महाराज. काय? लोडे. बर. गाव? ताडलिंगला. तुमच्या इथं आलो होतो मी आता, बरेच दिवस. तर अशा ह्या सर्व गुणवान मंडळीच्या योगाने, सहकार्याने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये मला वाटतं आजचा हा 5वा दिवस. आणि या 5व्या दिवसाची सेवा अनेक वर्षाच्या नियमाप्रमाणे माझ्याकडे आलेली आहे. तर सप्ताह म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टी या सप्ताहामध्ये चांगल्या प्रकारच्या घडत असतात. आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण देण्याचं कार्य या सप्ताहामधून घडत असतं. लहान लेकरावर सुसंस्कार होण्याचं कार्य या सप्ताहामध्ये घडत असतं. या सप्ताहाच्या योगाने माणसं सगळे एकत्र येत असतात, एका जागी येत असतात. सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं कार्य या सप्ताहाच्या द्वारा घडत असतं. आणि याच सप्ताहामधून भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुद्धा प्रशस्त होत असतो. माणसाचं जे आडमार्गाला लागलेलं, आडवळणाला लागलेलं जीवन योग्य मार्गावर येत असतं, ते याच कार्यक्रमामुळे येत असतं. असे कितीतरी फायदेच फायदे या सप्ताहाचे आपल्याला पाहायला मिळतात.
अनेक लोक वाईट व्यसनातून मुक्त होतात ते याच कार्यक्रमामुळे. आपण नेहमी असं पाहतो, मनुस्मृतीमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्माने माणसं पशुतुल्य जन्माला येतात, शूद्राप्रमाणे जन्माला येतात. पण ते माणसं कशाने होतात तर या धार्मिक संस्काराच्या योगाने ते माणसं बनत असतात. जर समजा एखाद्या लेकराला जंगलामध्ये सोडून दिलं तर तो माणूस होईल याची काही शक्यता नसते. तो तुमच्या आमच्या बरोबर राहतो, सर्व साधू संतांच्या संगतीमध्ये राहतो, म्हणून हळूहळू तो माणूस बनत जातो. माणूस बनणं हे काही एका दोन दिवसाची गोष्ट नाही. एखाद्या सप्ताहामध्ये माणसं बनत असतील याची सुद्धा शक्यता नाही. असे अनेक सप्ताह आपल्याला करावे लागतील. आपलं आयुष्य याच्यामध्ये खर्च घालावं लागेल आणि त्यावेळेस कुठं माणसं मरता माणसं बनून मरत असतील असा एक माझा अंदाज. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जर हा सप्ताह प्रामाणिकपणाने जर आम्ही जीवनामध्ये आचरणात आणला तर याच सप्ताहाच्या माध्यमातून आम्हाला देवापर्यंत जाता येते. देवाची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ते न राहणे, अशा प्रकारचा हा सुव्यवस्थित मार्ग भगवंतापर्यंत घेऊन जाणारा हा मार्ग आहे. आड मार्गाला घेऊन जाणारा हा मार्ग नाही. आणि अशा सोज्वळ मार्गावर की ज्या मार्गाने आतापर्यंत अनेक साधू संत गेलेले आहेत, जो मार्ग वेदाने आम्हाला दाखवलेला आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. ज्या वैदिक मार्गाने आमचे साधू संत गेलेले आहेत, ऋषीमुनी गेलेले आहेत, त्याच मार्गाने आमचे साधू संत गेले आणि त्याच मार्गाने आम्ही जर चालायला लागलो तर निश्चित संत ज्या ठिकाणी गेले तुकामुळे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, अशा प्रकारचा सर्व संतांनी आचरणात आणलेला हा प्रशस्त मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत आहात. निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा हा मार्ग आपण स्वीकारलेला आहे. आणि हा सप्ताहरूपी पंथ, ज्या पंथाला ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये रामकृष्णी पंथ असं म्हटलेलं आहे, तोच पंथ आम्ही आचरणात आणलेला आहे. आणि या मार्गावरून चालत असताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण न होता भगवंतापर्यंत नेऊन सोडणारा हा मार्ग आहे. आणि म्हणून सप्ताह करणं ही काहीतरी वायाला जाणारी गोष्ट आपण करत आहोत अशातला प्रकार नाही. तर याच्या सर्वांगाला फळच फळ आहेत असं म्हणायला हरकत नाही. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. नित्य नैमित्तिक कर्म हे काही कामाचे नाहीत असं वाटतं माणसाला, पण त्याच्या सर्वांगाला फळ असतात. तर नैमित्तिक कर्मामध्ये हे कर्म येते. सप्ताहरूपी कर्म कोणतं आहे? नैमित्तिक कर्म आहे. नित्य कर्म कोणतं? आंघोळ करणे, देवपूजा करणे, देवाचं नामस्मरण करणे, ज्ञानेश्वरी वाचणे, गाथा वाचणे हे नित्य कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्म सप्ताह करणे, शिमगा आला की हे नैमित्तिक कर्म कधीही करायचं नाही, कोणातरी नियमतानं करायचं योग्य ठिकाणी. हा आता योग्य ठिकाणच आहे म्हणा आलाय शिमगाजवळ. तर या नित्य आणि नैमित्तिक कर्माच्या सर्वांगाला फळच फळ असतात असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय.
आणि म्हणून अशा प्रकारचा सार्थ असलेला सप्ताह आपण आपल्या गावामध्ये आचरण करत आहोत. आणि या सप्ताहातील या 5व्या दिवसाची सेवा आपणा सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. आपणा सर्व ग्रामस्थ मंडळीचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि उरलेल्या वेळामध्ये आपण या भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करायचंय. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याचे ने. तुकाराम महाराज म्हणतात तोच एक दाता या जगामध्ये खरा दाता आहे. दुसरा कोणीही त्याच्याशिवाय दाता होऊ शकत नाही. कोणता दाता आहे तर जो नारायणाचं स्मरण करून देतो तोच खरा दाता आहे. दाता या शब्दाचा अर्थ आहे दान देणारा. आता दान देण्याचे अनेक प्रकार व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भूदान आहे, गोदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, सुवर्णदान आहे. बरं, सुवर्णदान आता या काळात कोण सुवर्णदान करील बा? दसऱ्याचं सोनं देणं सुद्धा जड झालंय. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे दान शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आलेले आहेत. महाभारतामध्ये एक स्वतंत्र पर्वच आहे या दान धर्म पर्व म्हणून. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या दानाचं वर्णन करण्यात आलंय. छत्री दान देऊ शकतो आपण, पायातले जोडे दान देता येऊ शकतात, तिळ दान देता येऊ शकतात, तांदूळ दान देता येऊ शकतात. भागवतामध्ये सप्त प्रकारचे धान्य दान देता येऊ शकतात. असे अनेक प्रकारचे दान आपल्याला पाहायला मिळतात. तर या सर्व दानामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलेलं आहे. अन्नदानम महदानम. अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं दान आहे. कारण अन्नदानाच्या योगाने माणसाला अगदी त्याच क्षणी तृप्ती प्राप्त होते. अन्न पोटात गेल्याबरोबर माणसाला भुकेची निवृत्ती होते आणि तृप्तीची प्राप्ती होत जाते. एक घास अन्न पोटात गेलं की एका घासा एवढी भूक निवारण झाली आणि एका घासा एवढी तृप्ती प्राप्त झाली. तर अशा प्रकारे नगदीचं फळ देणारं कोण आहे? अन्नदान आहे. आणि ज्याला आपण अन्नदान करतो ना तो माणूस पोट भरल्याबरोबर अन्नदात्याला आशीर्वादही देत असतो की अन्नदाता सुखी भव. देणारा कोणी असो व त्याला सुख शांती लाभो अशा प्रकारचा आशीर्वादही सहज त्याच्या तोंडातून बाहेर पडत असतो. आणि म्हणून अन्नदान हे फार महत्वाचं दान आहे. ताबडतोब त्याचा विनियोग माणसाला पाहायला मिळत असतो, त्याचं फळ पाहायला मिळत असतं. अन्नदानापेक्षाही अजून एक दान महत्वाचं आहे. त्या दानाचं नाव आहे विद्यादान. अन्नदानम महदानम विद्यादानम ततः परम. विद्यादान हे अन्नदानापेक्षाही महत्वाचं दान आहे. हो, कसं काय? तर अन्नदान केल्याच्या योगाने काही काळपर्यंत माणसाला तृप्ती मिळते, पण काही काळाच्या नंतर पुन्हा त्याला भूक लागते. सकाळी जर जेवण केलो आपण तर संध्याकाळी पुन्हा भूक लागते. काही काही माणसाला तर दुपारी सुद्धा लागते. सकाळी जेवण करा पुन्हा दुपारी भूक लागते, दुपारी जेवण केलं पुन्हा संध्याकाळी भूक लागते, पुन्हा संध्याकाळी जेवण केलं कीर्तन सुटल्यावर एकदा भूक लागत. म्हणजे अन्नाच्या योगाने क्षणिक तृप्ती मिळते, कायमची तृप्ती मिळत नाही. अन्नेन क्षणिका तृप्ती. पण विद्यादान हे त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे. विद्यादान ज्याच्याकडून आपण घेतो ना ती विद्या आम्हाला आयुष्यभर पुरे पडते. एकदा आम्ही वाचायला शिकलो कोणातरी गुरुजीकडून की ते वाचायला शिकलेलं कधी विसरून जात आहे? आयुष्यभर कधीच विसरून जात नाही. कोणाकडून तरी मृदंग वाजवायला शिकला आपण तर तो मृदंग वाजवायला शिकलेला कधी विसरून जातो? आता कधीच नाही. आयुष्यभर तो आपल्या सोबत राहतो. माझे गुरुवर्य नरबमावली उमरसकर त्यांच्याकडून हा कीर्तनाचा अभ्यास आम्ही शिकला. मग आता हे कीर्तनाचा अभ्यास कधीच संपल नाही संपणार. जितके कीर्तन करीत राहावा तेवढा अनुभव वाढत जातो, तेवढ्या कीर्तनामध्ये त्या सुधारणा घडत जाते. म्हणून ही विद्येच्या योगाने
कायमची तृप्ती मिळत असते. म्हणून अन्नदानापेक्षाही विद्यादान हे महत्वाचं दान आहे. विद्येमध्ये सुद्धा दोन प्रकारचे विद्या पाहायला मिळते. एक व्यवहारात उपयोगाला येणारी विद्या आणि एक परमार्थात म्हणजे देवप्राप्तीला उपयोगाला येणारी विद्या. त्याला अध्यात्म विद्या म्हणतात. आणि हे लौकिक विद्या आहे की नाही. लौकिक विद्या एका जन्मापुरती कामाला येते, पण अध्यात्म विद्या जी आहे ना ती जन्म मरणातूनच मुक्त करत असते. म्हणून भगवंतानी विभूती वर्णन करत असताना सर्व विद्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या नावाची विद्या ती मी आहे असं भगवान सांगतात. अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. सर्व विद्यांच्या मध्ये अध्यात्म विद्या ती मी विद्या आहे, आपली भगवंताची विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं. पुन्हा एका ठिकाणी अध्यात्म विद्येचं वर्णन करत असताना भगवान असं म्हणतात की मोराच्या अंगावर डोळस पंख असतात, हजारो पंख असतात, पण त्या प्रत्येक पंखावर असलेल्या डोळ्याच्या योगाने त्याला रस्ता दिसत नाही. तर रस्ता बघण्याकरता हे दोन डोळेच असावे लागतात. या दोन डोळ्या वाचून इतर पंखावर असलेले शेकडो डोळे त्याच्या कामाला येणार नाही. त्याप्रमाणे व्यवहारातल्या ज्या विद्या आहेत पंखावरच्या डोळ्याप्रमाणे आहेत. त्याने शोभा वाढेल, एका जन्मापुरती खाण्यापिण्याची सोय होईल, पण त्याच्या योगाने तुमचा उद्धार होणार नाही, भगवत दर्शन होणार नाही. पण अध्यात्म विद्या जी आहे ती मात्र मोराच्या त्या दोन डोळ्यासारखी आहे. म्हणून मयुरांगी असेसे पिसे असती डोळसे परी एकले दृष्टी नसे तेसे तेगा. तसा एखाद्या माणसाला व्यवहारातल्या अनेक विद्या येतात, पण एक अध्यात्म विद्या जर नसेल तर ज्ञानाचा डोळस पाहिजे ना. म्हणून डोळस त्यालाच म्हणायचं की ज्ञानाचा डोळा डोळस. म्हणून डोळस तो विरेशा हे असो बहुवसा स्तुती नो हे बहुवसा. हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो. म्हणून हे अध्यात्म ज्ञान ज्याला प्राप्त झालंय तो माणूस खऱ्या अर्थाने डोळस आहे. ही त्याची स्तुती नव्हे तर तो मोठा भाग्यवान माणूस आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून अध्यात्म विद्या ज्या गुरुकडून आपल्याला प्राप्त होते ना त्या गुरुचंही आपण मोल करू शकत नाही. त्यांच्या ऋणातूनही मुक्त होण्याची कुठली व्यवस्था आपल्याकडे नाही. आणि त्यांनी दिलेलं जे आहे ते कल्पच्या कल्प गेलं तरी संपणारी अशा प्रकारची गोष्ट नाही. कृपादान केले संती कल्पांती विद्या ही कल्पच्या कल्प जरी गेले तरी ती संपणारी विद्या नाही. तर अशा दानाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता दात्यांच्या बाबतीत आपल्याला जर विचार करायचा ठरला तर बरेचसे लोक असे समाजात बघायला मिळतात, त्यांना देणं म्हटलं की जीव जाणं बरोबर देणं. देणं म्हणजे जीव जाण्यासारखं, देईच नात माणूस. मी असं ऐकलंय, एक माणूस ते पाय घसरून एका नालीत पडला. खोल नाली होती अशी, ते पंढरपूर सारख्या किंवा आपल्या नांदेड लातूर अशा मोठ्या शहरामधून वाहत जाणारी ती नाली. आणि त्याच्यामुळे अख्खा माणूस बुडल त्या नालीमध्ये, गटारामध्ये. एवढी खोल ती नाली. आणि त्याच्यामध्ये कसा पडला कोणास ठाऊक, पडला आणि त्याला वरही निघता येणार, कारण हातपाय ते चोपडे असल्यामुळे ते वरही त्याला निघता येणार. तो म्हणायला लागला, कोणीतरी मला वर काढा हो, कोणीतरी मला वर काढा हो.
बरेच माणसं म्हणायला लागले, त्याच्या जवळ जाऊन म्हणायला लागले, ठीक आहे तुम्हाला वर यायचंय ना, मग द्या हात आमच्या हातात. ते द्या म्हणलं की गप्पूनी खालीच बसू लागलं. की मला द्यायला जमणार आहो म्हणला. मला द्या हे शब्द सुद्धा मला विषासारखा वाटायला मला कोणी द्या म्हणून म्हणायचंच नाही मला. आणि मग दिल्याशिवाय तुला वरी कसं काढता येईल, हात तर द्यावा लागला आमच्या हातात. नाही नाही गड्या म्हणला, असा या नालीत बसून राहील म्हणला दिवसभर, पण मी देणार नाही. कमालच झाली. बराच वेळ निघून गेला. पाठीमागून त्या नालीतल्या पाण्याचे लोटच्या लोट येऊ लागले, पण हा काही कोणाला हात द्यायला तयार नाही. एवढ्यात त्याचा दोस्त आला. ते म्हणला ह्याला द्या म्हणूच नका म्हणले, द्या म्हणले की हे देईच ना म्हणले, काहीच देईना. ह्याला असं म्हणा म्हणले, आमचा हात घ्या म्हणून म्हणा म्हणले. आमचा हात तुमच्या हातात घ्या म्हणा म्हणले, घ्या. घ्या म्हणल्यावर हे घेतय म्हणला, किती बी घेतय म्हणला, काही घेतय म्हणला. मग ते लोकही गमतीचे. ते म्हणले, पाटील हात घ्या म्हणले आमचा हातात, आणि या वरी घ्या म्हणल्याबरोबर उठून उभं टाकला. हो, दुसऱ्याचा हात हातात धरला, वरी चाला. द्या म्हटलेलं सुद्धा ज्याला जमना, मग आता ते देईल का कोणाला? कशाचं देणं आलंय महाराज. आमचे माऊली एक उदाहरण सांगायचे, सगळ्यांना माहिती आहे ते उदाहरण. एक नवीन माणूस पहिल्यांदा पंढरपूरला गेला. काही आता हे फुकट तिकीट झालंय, त्याच्यामुळं मला पैसे खर्चावं लागणार ना, मग चला म्हणले पंढरपूरला जायला काही घोर नाही. तिथं गेल्याच्या नंतर वाळवंटात आंघोळ झाल्याबरोबर ते वासुदेव आला समोर. देवदान पावलं, सांगा तुमच्या वडिलाचं नाव सांगा, आजोबाचं नाव सांगितलं, आणि म्हणले काढा आता 100 रुपये दक्षिण. द्याचं म्हणल्यावर जमणार घड्या म्हणला. असं करा म्हणला, तुम्ही आमच्या त्या मुक्कामावर या म्हणला, धर्मशाळेत या आमच्या. वासुदेव म्हणला ठीक आहे, धर्मशाळेत गेला वासुदेव. दुसऱ्या दिवशी बघितल्याबरोबर हे म्हणला, अलीगडा म्हणला, कालचं वासुदेव आला म्हणला, वाळवंटात भेटलेला, आता 100 रुपये मागत आहे म्हणलाय. त्याला सांगितलं, बापू इथं पैसे आणलेत म्हणला, मोजूनच आणलेत म्हणला, मोजके जास्त आणले नाहीत. हो, तुला 100 रुपये पाहिजे ना, गावाकडे म्हणला आमच्या हर्षदला आहे म्हणला, हर्षदला, मग तुला देतो म्हणला 100 रुपये. हे वासुदेवाचा घट होता महाराज पक्का. ते म्हणला चला हर्षदला येतो. त्यालाही फुकट तिकीट होतं, त्याला तरी काय पैसे देऊन यायचं होतं. हे तिथून निघालं पंढरपूर, हर्षदला. कुठं आहे एकनाथ महाराजाचं घर? म्हणजे कशाला पाहिजे? काही नाही म्हणले, आम्हाला 100 रुपये देणार आहात म्हणले, ते दक्षिणा. अरे बाप्पा, हुडकीत घराला विचारलं, हात का घरी? महाराजांना आधी सांगून ठेवलं होतं, घरी नाहीत म्हणून सांग, घरी नाहीत म्हणून सांग. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. गेले असतील कुठे कीर्तनाला गेले असतील, प्रवचनाला गेले असतील, येऊ जास्त राहतो म्हणला गावात. जायना म्हणला, त्याला भेटल्याशिवाय जायना म्हणला. मग आता कीर्तन सुटल्यावर एकनाथ महाराज पुन्हा घरी गेल्याच्या नंतर ते वासुदेव समोरच किंवा पंढरपूरून आलं. शेवटी गंमत अशी झाली की त्या वासुदेवाला सांगितलं, बाबा म्हणजे उद्याच आलाय. ते म्हणला उद्या. ते म्हणजे आजही मला जरा अडचण आहे, अजून 2 रोज आलाय. ते काही पिच्छा सोडायला तयारच नाही. शेवटी या माणसानं सांगितलं, हो बिमार पडलं म्हणून सांग. बायकोला सांगितलं बिमार पडले म्हणून सांग. बायकोनं सांगितलं बिमार पडले म्हणून. ती म्हणला बरं बिमार तर बिमार, उठू जास्त राहतो म्हणला, बिमारी कमी होऊ जास्त राहतो म्हणला, जायचं ना गाव सोडून. शेवटी बिमार, आता किती दिवस बिमार पडून राहावं. शेवटी एक दिवस त्यानं सांगितलं, गुजरले म्हणून सांगा म्हणले. गुजरले कशा करता? 100 रुपयाच्या दक्षिणासाठी गेले, वैकुंठाला गेले म्हणून सांगा म्हणले. घरच्याने सांगितलं, त्याला माहित झाला होता याचा स्वभाव कसा आहे. गुजरले म्हणले, वैकुंठवासी झाले. हो महाराज, आता काही नाही तुमची दक्षिणा. उडाली म्हणले, नाही नाही म्हणला, आता काय करू म्हणला, आता गेले त्याला नाविलाज आहे म्हणला, आता मुठ माती झाल्याशिवाय जायच ना म्हणला पंढरपूरला. शेवटचं दर्शन घेऊनच जातो म्हणला. शेवटी त्याला ताटीवर निजविलं. ताटी चौघानं खांद्यावर घेतली, मसनवट्यात नेली, सरण रचलं, सरणावर याला ठेवलं. सरणावर ठेवून याचं पोरग त्या येडे घालू लागलं त्या सरणाला. पेटविल्यावर घालतात की आधी? पेटविल्यावर घालतात. कुलीकड कसं, कुलीकड कसं.
आधी येडे घातले आणि मग पेटवायचं होतं असं धरून चालू आपण. आधी येडे घातले त्या माणसात ते पाणी फिरविलं होताल. पाणी फिरविल्याच्या नंतर पुन्हा पेटवायची तयारी सुरू झाली महाराज. कोणी टायर आणले, कोणी काही आणले, कोणी काही आणले, पेटून द्या. खरं तर मड पेटून द्यायचं असल्यावर टायर लावायचं नाही बरं काय. कारण ते टायर काही फुकून द्यायची, ते मड्याला जाळायची वस्तू नव्हती, हे की नाही. तुम्ही लाकडाचा वापर करा, चन्नाचा वापर करा, तुपाचा वापर करा, पेट्रोल सुद्धा टाकू नये. खरं तर करडीचा वापर करा. हा, करडीचा वापर करा. पण हे शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही ते. आणि बरेचसे लोक, एक कुप्रथा महाराज आता सध्या वाढायला लागलेली गोष्ट आहे की मेल्याच्या नंतर माणसं काय करायलेत, आपल्या आपल्या शेती नेऊन त्याला फुकालेत, नाही तर पुरालेत. कारण शास्त्र असं आहे की स्मशानभूमीमध्येच दहन झालं पाहिजे. कशा करता, तर त्या ठिकाणी महादेवाचा वास असतो. स्मशानभूमीमध्ये महादेव राहतात. स्मशानाची वस्ती वनकरी, स्मशानाची वस्ती वनकरी, स्मशानाची सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्रकरी. भगवान शंकर स्मशानामध्ये राहतात. आणि मग भगवान शंकराच्या सानिध्यात नेऊन माणसाला फुकून द्यायला पाहिजे. आपण आपलं शेत जवळ आहे म्हणून खारीत नेऊन जाळायचं नाही, फुकायचं नाही. शेत जवळ आहे म्हणून आपल्या शेतात नेऊन पुरायचं नाही. जिथं स्मशानभूमी आहे त्याच ठिकाणी त्याचं दहन झालं पाहिजे, असं शास्त्राचा नियम आहे. असो, आता ज्याच्या त्याच्या सवलतीप्रमाणे लोक काही करायला, त्याला आता लोकांना कोण काय करा. तर काय सांगू लागलो मी, मसनवट्यात नेलं त्या माणसाला, दहन केलं पाहिजे. आणि तिथं नेल्याच्या नंतर त्या वासुदेवालाच दया आली. त्याची बाबा म्हणजे मरते आता, हे ₹100 मरतय हे माणूस, आता काय करावं. मला तर माहित आहे, मला ह्याचा जीव गेला नाही, हे मेलं नाही, पण आता ₹100 यानं मेल्याचं ढोंग केलंय. नक्की हा ₹100 शिवाय आता जळून घेतल्याशिवाय राहणार नाही. काय करावं म्हणले, आता आपणच द्यावा म्हणले सोडून ते ₹100 काय जे असेल ते. जवळ गेला म्हणला, पाटील कमाल केली राव म्हणला तुमची, कमाल झाली म्हणला. असला माणूस तुमच्यासारखा आतापर्यंत आयुष्यात मला कोणी भेटला नाही, बघितला नाही म्हणला. गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड करा म्हणला, तुमचं नाव नोंद करा, अशा प्रकारची तुमची कीर्ती आहे म्हणला. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. सुटला माझा ₹100 दक्षिणा देणार बाबा म्हणला, पण मरू नका. सुटला म्हणला. त्यानं विचारलं, सुटला? ते म्हणजे हो सुटला. मला पठ्ठ्या उठलाच मग म्हणला. कापे हात नावडे देवीशी मात. दान द्यायचं म्हणलं की हात थरथर कापायला लागतो. आणि त्या दान द्यायची मात गोष्ट सुद्धा त्याला आवडत नाही. हो, द्यायचं त्याला जमतच नाही. असे बरेचसे लोक बघायला मिळतात महाराज. काही फारच चिकट स्वभावाची माणसं राहतात. आम्हाला संस्कृतमध्ये एक ते सुभाषित आहे, कृपणो धन लोभेन स्वाम भार्याम नाभिगच्छति अस्यामेव जायते पुत्र सामे वित्तम हरेदिति. एक माणूस लग्नच करायला तयार नव्हता. त्याला विचारलं, बाबा म्हणजे लग्न का करणार?
म्हणला लग्न केलं की खर्चा वाढते म्हणला, म्हणून लग्न करणार झालो. म्हणले काय खर्चा वाढते? म्हणले ते पत्नी घरला येते म्हणला, तिला ते लुगड्याचा खर्चा वाढला, त्याचे ते साडी चोळी आमकं तमकं, ते अजून काय मेकअप आणि बिकअप राहते म्हणला, त्याचा खर्च अजून दुसराच म्हणला वेगळाच. आणि पुन्हा त्या पत्नीपासून जर पोरं झाले तर ते पोरं माझ्या संपत्तीत हिस्सा घालतात म्हणजे घालतात म्हणला, आणि म्हणून आपल्याला ते लग्न नको आहे. आता बघा, पोराला सुद्धा हिस्सा द्यायची तयारी ज्या बहादराची नाही, ती आपल्या सप्त्याला पट्टी देईल काय हो? त्याच्याकडे काय अपेक्षा करून जाऊ आपण? नाही महाराज. मग त्याला कोणीतरी म्हणले तुमच्यापेक्षा जर चिकट पोरगी तुम्हाला मिळवून दिली आम्ही तर मग लग्न करायला काय घोर आहे का? हा म्हणला तसं असल्यावर करायला काय हरकत नाही म्हणला, पण मजावून चिकट पोरगी मिळच ना म्हणले कुठंच. शंकर महाराज कंधारकर सांगायचे बरं का. हे दृष्टांत म्हणले आमच्याकडे आहे म्हणले एक पोरगी अशी चिकट, तुमच्यापेक्षाही जास्त चिकट. ते म्हणले कशी काय चिकट आहे? मग त्या माणसाने त्याला विचारलं, बाबा म्हणले शेंबूड आल्यावर तुम्ही काय करता? त्या माणसाला विचारलं शेंबूड आल्यावर काय करता? ते म्हणले शेंबुडाला काय करता? शेंबूड आल्यावर शिकवून टाकून देतात. नाही नाही म्हणला, एवढा उजळा करणार म्हणला आमची पोरगी, इतका उजळा केल्यावर संसार कसा वर येईल? काय करते तुमची पोरगी? शेंबडाच. पुढचं समजून हा अशी असल्यावर मग जमते गड्या म्हणला, करा लावा सोयरीक. आणि सोयरीक लावली, लग्न झालं, ती पोरगी नांदायला आली महाराज. नांदायला आल्याच्या नंतर पहिलाच दिवस तिचा नांदायचा हा पठ्ठ्या दुकानावर गेला. दुकानावर गेल्याच्या नंतर 5 वाजता दुकानावरून घरला आला. ती म्हणली एवढ्या लवकर दुकानावरून कसं काय घरला आले तुम्ही? हे काय दुकान बंद करायची वेळ आहे का? इतक्या भिगीनं दुकान बंद केल्यावर काय कशी वाट हो? एवढ्या लवकर कसं काय आले तुम्ही दुकानावरून घरला? ते म्हणला तसं नाही म्हणला, दिवाबत्ती काही घरी दिवस मावळायला गेला म्हणला, दिवाबत्ती काही करावं लागेल की नाही? दिवाबत्ती जर नाही केली तर घरी लक्ष्मी कशी काय राहील, म्हणून ते दिवाबत्ती कर म्हणून सांगायला आला म्हणला मी. ती म्हणली हो हो मला कळतंय म्हणली. केला म्हणली दिवाबत्ती. ते म्हणलं दिवा तर लावलेला दिसच ना झाला, दिवाबत्ती काय केली? म्हणली केला म्हणली, दिवा लावला म्हणली, लगेच इजीला म्हणलं. इतका लई उजळा केल्यावर कसं जमलं? ते म्हणले लगेच इजीला. आणि म्हणला ते इजिताना बोटाला तुझ्या ते तेल लागलं असेलच की म्हणला, ते वात विजिताना असं धरताना त्या बोटाला तेल लागलंच असेल की, मग त्या तेलाचं काय केलीस तू? ते खर्चा जेवढा कोण सहन करा? ती म्हणली ते तेल चाटून खाल्ले म्हणली मी, बोटाला लागले, ते काय भयाला घालणार का म्हणली. मला सांगा म्हणली तुमची एक चक्कर आगाव झाली म्हणली दुकानाकडून घरला, रोज 2च चक्रा होतात म्हणली, आज एक आगावची चक्कर झाली म्हणली, जोडा झिजला की नाही म्हणली तेवढा तुमचा दुकानावरून घरला योज असतो. ते म्हणला मी काही इतका येडा समजावीस काय म्हणला, जोडा पायात घालून आणलो नाही म्हणला, काटकत धरून आणला म्हणला. असे काही माणसं बघायला मिळतात बरं. तर अशा माणसाकडून दान मिळेल याची काही अपेक्षा नाही महाराज. अशा माणसाला दाता कसं काय म्हणावं? दाता म्हणताच येणार नाही. काही लोक याच्या थोडेसे वरचे असतात, दान देणारे असतात, दान देणारे असतात पण घेतल्याशिवाय देणार. हो काहीतरी घेतात नंतर देतात. आता एक किराणा दुकानदार झालं, कापड दुकानदार झालं, हे की नाही, तसं दान द्यायला दुकान लावले ते ना का काही घेऊन द्यायला लावले? बरं, घेतात ते त्या वस्तूच्या जी किंमत आहे तेवढंच घेतात की जरा जास्त घेतात? जरा जास्त घेतात, म्हणजे जास्त घेऊन कमी देतात. असेही दाते बघायला मिळतात. पण भगवान परमात्मा एक दाता असा आहे, तो कमी घेतो आणि जास्त देतो. आमची ही भूमी जमीन कमी घेते, पसाभर ज्वारी पेरतो आम्ही आणि त्या एका पसाभर ज्वारीचं पोतं भरतो. एका बिजाना
केला नाश मग भोगिले कणीस. थोडस घेते जमीन आमच्याकडून आणि आम्हाला अनेक पट देते. तसंच भगवान परमात्मा सुद्धा आमच्याकडून थोडस घेतो. द्रौपदीकडून एक तुळशीचं पान त्या भाजीचं पान घेतलं आणि एका भाजीच्या पानाच्या मोबदल्यात 60,000 ऋषी दुर्वास ऋषी सोबत आलेले एवढे ऋषी जेव घातले महाराज भगवंताने. द्रौपदीकडून एकदा एक चिंदी घेतली होती. एकदा गंमत अशी झाली, सुभद्रेनं भगवान कृष्ण परमात्म्याला विचारलं की कृष्णा, तू द्वारकेवरून ज्या ज्या वेळेस आमच्या गावाला येतोस, हस्तिनापूरला येतोस, त्या वेळेस पहिल्यांदा द्रौपदीच्या घराला जातोस आणि नंतर मी सख्खी बहीण असून माझ्या घराला नंतर येतोस. सख्या बहिणीवर तुझं प्रेम थोडस कमी आणि ती मानलेली बहीण, ती काही सख्खी नाही, सावतर नाही, चुलत नाही, मावस नाही, कुठलंच नातं नाही तिच्याशी, मानलेली बहीण, पण तिच्या घराला तू अगोदर जातोस, असं का बरं? त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, म्हणले याचं उत्तर नंतर सांगत कधीतरी. आणि मग एक दिवस असे काही दिवस मध्ये गेले आणि एक दिवस भगवान परमात्मा आपलं बोट कापून घेतलं भगवंतानी आणि बोट कापून घेऊन तसंच बोट हातामध्ये धरून सुभद्रेच्या घराला गेले. सुभद्रेला म्हणायला लागले, सुभद्रा सुभद्रा, पटकन काहीतरी चिंदी याला बांधायला आण बरं, लवकरात लवकर, माझं बोट कापलंय. ती म्हणली, दादा कसं कापलं? म्हणली, हे किती कापलंय बघू दे. म्हणली, कशानं कापलंय, काय कापायला गेला होता? ते म्हणले, ते बाकीचं राहू दे, आधी चिंदी मिळते काय बघ. ती म्हणली, दादा काय करावं माय? म्हणली, थांब थांब, म्हणली बघून येते म्हणली चिंदी. ती घरामध्ये गेली. महाराज बराच वेळ इकडं बघ तिकडं बघ, या खोलीत बघ त्या खोलीत बघ, या अलमारीत बघ त्या अलमारीत, चिंदीच सापडणार. आणि ती येऊन म्हणायला लागली, कृष्णा दादा, म्हणली आमच्या घरी चिंदी कशी सापडल सांग बरं. म्हणली, मी एका राजाची पत्नी आहे, अर्जुनासारखा माझा पती आहे, तुझ्यासारखा द्वारकेचा राजा माझा भाऊ आहे, आमच्या घरी भारी भारीच्या साड्या हाता. म्हणले, पण चिंदी कशी काय राहील? म्हणजे चिंदी गरीबाच्या घरी राहते. म्हणले, आमच्या घरी चिंदीच नाही कृष्णा. म्हणली, काय करावं? म्हणले, आता साड्या हाता. म्हणली, पण लय भारी भारीच्या, 40,000 50,000 त्याच्या पुढच्या सगळ्या साड्या हाता. म्हणली, आमच्या घरी चिंदी नाही. बरोबर म्हणले, ठीक आहे, काही हरकत नाही, द्रौपदीकडे मिळते काय बघतो मी. आणि लगेच भगवान द्रौपदीच्या घराला आले आणि द्रौपदीला म्हणायला लागले, द्रौपदी द्रौपदी, माझ्या बोटाला कापलंय बघ बरं, त्याला चिंदी काही आहे का तुझ्याकडे बांधायला? द्रौपदी धावतच आली. महाराज पाहिलं भगवंताच्या बोटामधून रक्त गळतंय आणि एवढ्यात त्या द्रौपदीला राहावलं नाही. द्रौपदीनं चिंदी शोधायचा प्रयत्नच केला नाही. आपल्या अंगावरची जी साडी होती ना, ती टर्कन अशी फाडली आणि त्याच साडीचा असा थोडासा पट्टा काढला आणि भगवंताच्या Nobody
द्रौपदीने भगवंताच्या पोटाला आपल्या साडीची चिन्हे फाडून बांधली आणि बांधता बांधता द्रौपदीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि म्हणायला लागले, दादा असं कोणतं काम करायला गेलास बरं तू, आणि तुझ्या पोटाला एवढं कापलंय, असं कसं कोणतं काम, दुसरे बरेच माणसं असतील ना तुझ्याकडे काम करायला, तू काम करायची काय गरज होती. आणि त्यावेळेस भगवंताच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले आणि भगवंत म्हणायला लागले, अरे द्रौपदी, एवढ्या भारीची साडी तुझ्या अंगावरची 40-50 हजाराची साडी असेल आणि माझ्या साध्या पोटासाठी तू फाडलीस, अरे तेवढ्याची काय गरज होती तेवढं फाडण्याची, साधी कुठली चिंती पाहिली असतीस तरी मिळाली असती ना तुझ्या घरी. द्रौपदी म्हणायला लागली, कृष्णा, अरे तुझ्यासारख्या द्वारकेच्या राजाची मी बहीण आहे, त्या द्रुपद राजाची लेक आहे मी, आणि अर्जुनासारख्या हस्तिनापूरच्या सम्राट राजाची पत्नी आहे. एक साडी फाटल्यानं काय होतंय, साड्यांचा ढीग लागलाय माझ्या घरी, एक साडी फाटली तर काय होतंय, तुझ्याकरता एक साडी गेली म्हणजे काय मोठं गेलं, अरे राजाची पत्नी आहे मी, काय कमी आहे माझ्या घरी. आणि भगवंताच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले महाराज. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे ठीक आहे म्हणले द्रौपदी, असू दे असू दे. आणि मग तशीच ती बांधलेली चिंधी घेऊन सुभद्रेच्या महालामध्ये गेले भगवान आणि सुभद्रेला म्हणायला लागले, सुभद्रा बघितलीस काय, बघे चिंधी बांधली माझ्या पोटाला. ती म्हणले, दादा कोण बांधली, अरे म्हणले द्रौपदीनं बांधली. कोण बांधणार आहे, द्रौपदी. आणि मला म्हणले, द्रौपदीच्या घरी कस काय चिंधी सापडली, ती एका राजाची मुलगी आहे, ती एका राजाची पत्नी आहे, तुझ्यासारख्या एका राजाची बहीण आहे, तिच्या घरी चिंधी कस काय सापडली. भगवंताने सांगितलं, सापडली नाही, अंगावरची साडी फाडली तिनं. माय मुली केवढ्याची होती की, म्हणजे बस पुन्हा ना केवढ्याची होती की, कळालं असेल ना, म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल ना. तू सख्खी बहीण असून तुझ्या घरला न येता अगोदर त्या द्रौपदीच्या घराला का मी जातो, त्याचं हे कारण आहे म्हणजे. आणि एक चिंधी त्या द्रौपदीच्या हातून भगवंताने बांधून घेतली. असंही मी ऐकलंय, खरं किती खोटं मला माहिती नाही, की त्या एका चिंधीमध्ये 999 दोरे होते म्हणून, बरं काय, 999 दोऱ्याची ती चिंधी होती. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याने ज्यावेळेस द्रौपदीवर प्रसंग आला वस्त्रहरणाचा, त्यावेळेस वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याने एका एका धाग्याला एक एक साडी अशा 81 झाली माऊली. अजून एका कोणातरी कवीनं वर्णन केलंय, नारी बीच सारी थी, या सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी, सारी थी या नारी थी. नारीच्या आत साड्या होत्या का साड्यांच्या आत ती नारी होती हे काही कळायला तयार नाही. साड्याच होत्या सगळ्या का नारी होती का नारीच होती का साड्या होत्या, मोठी गंमत आहे. वस्त्रहरण जाते, वस्त्रहरण जाते, द्रौपदीने चितले, दाविती पावले दयानिधी.
पाऊले दयानिधी दाविती पाऊले दयानिधी वस्त्रहरणे ज्यासी द्रौपदीने चिंतिले दाविती पाऊले दयानिधे. तर अशा प्रकारे द्रौपदीने आठवण केल्याबरोबर त्या भगवंताने 999 साड्या त्या द्रौपदीच्या अंगावर नेसवल्या की ते स्वतःच साड्यांच्या रूपाने झाला काही पता नाही महाराज. आणि 1000वी साडी जे त्या द्रौपदीच्या अंगावर होती ना ते पिवळा पितांबर होता. आणि ज्यावेळेस तो दुःशासन साड्या ओढून थकला आणि त्या साड्यांच्या ढिगावर द्रौपदी सुद्धा गोल गोल फिरून ती सुद्धा चक्कर येऊन त्या साड्यांच्या ढिगावर पडलेली आहे आणि तिच्या अंगावर तो पिवळा पितांबर आहे. आणि दुर्योधन म्हणतो आहे, अरे दुःशासना, 1000 हत्तीचं बळ तुझ्या अंगात आहे आणि थकलास एवढ्यात, उठ. एकच साडी राहिलेली आहे तिच्या अंगावर, तेवढी एक तू ओढून घेतलास म्हणजे ती अगदी पूर्णपणे लग्न होणार आहे. उठ, खेच तेवढी तिच्या अंगावरची साडी. असा दुर्योधन त्याला प्रोत्साहन देतो आहे. कर्ण सुद्धा त्याला प्रोत्साहन देतो आहे. आणि एवढ्यात दुःशासन उठून उभा राहिला महाराज, थकलेला भागलेला. आणि त्या पिवळ्या पितांबराला त्याने असा हात लावला आणि हात लावणार एवढ्यात भीष्माचार्य उठून उभे राहिले आणि भीष्माचार्य म्हणायला लागले, रे दुःशासन, त्या अंगावर साडी कोणती आहे पाहिलास का तू? अरे तिच्या अंगावर तो पिवळा पितांबर आहे आणि तो पिवळा पितांबर माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा पितांबर आहे. भीष्माचार्याने सांगितलं, अरे तो पिवळा पितांबर आहे ना, तो माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा आहे. त्याला जर हात लावशील ना तर जळून भस्म होऊन नसेल. थांबव हे सगळं प्रकरण, बंद करा हे सगळं नाटक. आणि त्यावेळेस महाराज सगळं जिकडं तिकडं शांत झालं, थंड झालं. मला विस्तार जास्त नाही करायचा, मला काय सांगायचंय, एक चिंधी त्या द्रौपदीकडून घेतली आणि त्या एका चिंधीच्या मोबदल्यात हजारो साड्या त्या द्रौपदीला पुरवल्या महाराज. पण गंमत अशी आहे की तो थोडस घेतो आणि जास्त देतो. आणि हाही एक प्रकारचा दोषच आहे महाराज त्याच्या ठिकाणी, कारण तो घेतल्याशिवाय देत नाही. घेश तेव्हा देशी आयसा
दिसे ऐसा ससी उदार, काय देवा धरुणी तुमचे कृपणाचे द्वार. महाराजांनी त्याला कृपणच म्हटले त्या देवाला. एवढं तो जरी जास्त देत असला तरी पण घेतल्याशिवाय देत नाही हो, म्हणून त्याला कृपणच म्हटलेलं आहे महाराज. जमीन आम्हाला भरपूर देते हो, पण पहिल्यांदा पसाभर त्या जमिनीत नेऊन टाकावं लागते तर ती आम्हाला देते. काहीच न टाकता देते का? नाही देत. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या विहिरीवर मोटरी असायच्या, त्या मोठीत आधी घागरभर पाणी भरावं लागायचं, शेत मिसळलेलं. बरोबर आहे. एक घागर भरल्याच्या नंतर मग ती पूर्ण विहीर उपसून द्यायची ती मोटर. पण अगोदर एक घागर मागायची आम्हाला. असलं देवाचं काम आहे. म्हणून देव ही काही खऱ्या अर्थाने दाता आहे असं त्या देवाला म्हणता येणार नाही. पण संतांचं जे दातृत्व आहे ना, संतांचं दातृत्व याच्याही पेक्षा फार मोठं आहे हो. संत काहीच घेत नाहीत, काहीच न घेता देतात. आणि एवढंच नाही, काही घेत नाहीत हे तर खरंच आहे, पण न मागता सुद्धा देतात. वाल्या पुली काय नारदाच्या घराला मागायला गेला होता? नाही महाराज, नारद मुनी स्वतः त्या वाल्या कोळ्याच्या घरला गेले होते. आजामिळाचं नाव ठेवण्याकरता, त्या पोराचं नाव ठेवायला आजामिळ गेला होता का त्या संताकडे, या माझ्या पोराचं नाव ठेवा? नाही नाही, स्वतः संत त्या आजामिळाच्या घरला गेले होते आणि बाबा तुझ्या या पोराचं नाव नारायण ठेवा असं सांगितलं आणि त्याच्या योगाने त्याचा उद्धार झाला. आपण होऊन देतात आणि असं देतात की जे कधीच संपत नाही, अशा प्रकारचं अमाप दान देणारे संत महात्मे असतात. देवापेक्षा हलकं दान देतच नाही. जे देतात ना तो देवच देतात. म्हणून देवापेक्षाही उदार दाते जर या जगामध्ये कोणी असतील तर ते संत महात्मे आहेत. म्हणून तर म्हटलं या संतापेक्षा उदार जगामध्ये कोणीच नाही. संत उदार 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 संतांचे हे देणे कल्पतरू होणे दुने, परिसा परिसागाद देणे चिंतामणी ठेंगणा. या संतापेक्षा उदार जगामध्ये दुसरा कोणीही पाहायला आपल्याला मिळत नाही. काहीच न मागता, काहीच न घेता संत तुम्हाला आम्हाला देतात महाराज. केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच इथं आलेले असतात. कोणतीच अपेक्षा नाही त्यांच्याकडे, त्यांच्या मनामध्ये. येथे उपकार
त्यांच्या मनामध्ये नाही. या लोकांनी आपल्याला मतदान करावं म्हणून यांना आपण उपकार करायचे असं आहे का त्यांचं? नाही नाही हो, आमच्या इकडे नेते लोक येतात महाराज, आमच्याही गावाला सडका देतात, शाळा बांधून देतात, पण काहीच अपेक्षा न ठेवता देतात. अपेक्षा कमी. कशाचं आलं महाराज? अपेक्षाचा अपेक्षा मनामध्ये राहतात त्याच्या. त्याला तर मतदान द्याच द्या, त्याच्या पोरायलाही द्या, त्याच्या नातवायला द्या. बाबा बाबा अपेक्षाच ठेवून आपल्याकडे येतात. आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोणती अपेक्षा ठेवली होती त्यांनी या समाजाकडून, या आमच्या लोकांच्याकडून, की यांच्यावर जर मी समजा हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं तर हे लोक माझ्यावर काय उपकार करतील? काय अपेक्षा होती या लोकांच्याकडून शिवाजी महाराजांना सांगा बरं? काहीच नाही. आणि आयुष्यभर असे कामं केले की प्रत्येक कामामध्ये स्वतःचा जीव गमावण्याची शक्यता होती. स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःच्या कुटुंबाला धोक्यामध्ये घालून या सगळ्या समाजासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जे मनामध्ये भावना शिवाजी महाराजांच्या होती, कोणती अशी अपेक्षा होती या समाजाकडून सांगा? अफजल खान काय लहान माणूस होता? साधी गोष्ट आहे अफजल खानाला मारणं म्हणजे. नाही महाराज, हिंमतही कोणी करू शकत नव्हतं अफजल खानाला मारण्याची. मी असं वाचलंय पुस्तकामध्ये, 4 शेर अन्न लागत होतं म्हणते अफजल खानाला खायला एका दिवसात. एका दिवसाचा आहार त्याचा किती होता? 4 शेर. 4 शेर म्हणजे 1 पायलीभर. आणि एका पायलीभर अन्नामध्ये आपल्यासारखे माणसं किती जेवतात माहित आहे? 20 माणसाचं खाद्य एकटाच खात होता. बैलासारखं खाणं होतं महाराजांचं. एखाद्या हलगटानं खावं इतकं खात होता ते. आणि तसल्या त्या दांडग्या माणसाला शिवाजी महाराज ज्यावेळेस त्याच्या समोर उभे राहिले त्यावेळेस छातीलाच लागले म्हणून, त्याच्या इथंच लागलं मुंडकं शिवाजी महाराजांचं. आणि तसल्याला भिडायची हिंमत केली महाराज. त्याचा त्यानं नुसतं असं मुठीमध्ये जरी मुंडकं धरलं असतं, फेडोसका असं नुसतं दाबून जरी धरलं असतं तरी कुठलीच हालचाल करता येत नव्हती महाराज. पण तसल्या त्या दांडग्या राक्षसाबरोबर माझे शिवाजी महाराज जाऊन भिडले. काय अपेक्षा होती आमच्याकडून, काय अपेक्षा होती या समाजाकडून सांगा? केवळ निस्वार्थ भावनेनं. म्हणून शिवाजी महाराज साधे राजे नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते संतांच्या बरोबरीची जागा द्या. उगच्या उग कोणी महाराज पदवीला जाऊन पोहोचत नाही. तर अशा प्रकारे मला काय सांगायचंय, देवाचं दान देणारे जे संत महात्मे आहेत त्या संतांच्या दातृत्वाची बरोबरी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. अभंगाच्या पहिल्याच्या
तोच खरा दाता आहे. त्याच्याशिवाय जगामध्ये अनेक दाते असतील, पण त्या दात्यांना या दात्याची बरोबर येऊ शकत नाही. आता नारायणाचं स्मरण करून देणे म्हणजे काय, याचा थोडक्यात विचार करू आपण. कारण सगळ्याच्या सगळा आपण काही आपल्याला बघायला वेळ राहणार नाही, कारण 10:30 वाजत यायला लागलेत. 10:30ला कीर्तन आपल्याला संपवायचे. तर नारायणाचं स्मरण करून देणे म्हणजे काय, तर नारायणाचं स्मरण 4 प्रकाराने करून देता येऊ शकतं. नारायणाच्या नामाचं स्मरण करून देणे, नारायणाच्या गुणाचं स्मरण करून देणे, नारायणाच्या लीलेचं स्मरण करून देणे आणि नारायणाच्या स्वरूपाचं स्मरण करून देणे. अशा 4 प्रकाराने, त्यालाच 4 हे संकीर्तन असं म्हटलेलं आहे. एक लीला संकीर्तन, नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि रूप संकीर्तन. अशा प्रकारचे हे 4 संकीर्तन आहेत आणि हे 4ही प्रकार आपल्याला संतांच्या मुखातून ऐकायला मिळतात. भगवंताच्या नामाचं महात्म्य संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. भगवंताच्या गुणाचं महात्म्य संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे हेही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. भगवंताच्या लीलेचं वर्णन संत महात्म्याने आम्हाला सांगितलेलं आहे. भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला असतील, रामाच्या लीला असतील, अनेक अवतारामध्ये केलेल्या भगवंताने, आता श्रीमद भागवत कथा चालू आहे आपल्या ठिकाणी, देवाने केलेल्या लीलेचंच वर्णन आहे. कोण्या स्कंदामध्ये नरसिंह भगवंताचं वर्णन आहे, तर कोण्या स्कंदामध्ये वामन भगवंताचं वर्णन आहे, कपिल भगवंताचं वर्णन आहे, तर कुठं दत्तात्रय भगवंताचं वर्णन आहे. अशा अनेक अवतारांचे वर्णन म्हणजे भगवंताच्या ह्या लीलेचं संकीर्तन आहे. नाम संकीर्तन, लीला संकीर्तन, गुण संकीर्तन आणि भगवंताच्या रूपाचं संकीर्तन. आता रूपाच्या संकीर्तनामध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक सगुण रूप आहे त्या भगवंताचं आणि दुसरं निर्गुण रूप आहे. सगुणाचं वर्णन करणं म्हणजे भगवंत हा विटेवर उभा राहिलेला आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा काशी पितांबर. हे सगुण परमात्म्याचं वर्णन आहे. आणि निर्गुण परमात्म्याचं जे वर्णन आहे ना, ते काय ते, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाणे दुरे पाठीमाग. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाणे दुरे. भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे. अशा सगुणाचं वर्णन आणि निर्गुणाचंही वर्णन संतांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि अशा प्रकारे ह्या 4ही प्रकारच्या भगवंताच्या संकीर्तन जे आहे हेच भगवंताचं स्मरण करून देणे आहे. आणि हे 4ही संकीर्तन जर आम्हाला यथार्थ रीतीने जर समजले तर निश्चितच आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या सगुणाचं वर्णन झाल्याच्या नंतर जे निर्गुणाचं वर्णन आहे, ते निर्गुणाचं वर्णन ऐकता ऐकता तो निर्गुण असलेला परमात्मा मीच आहे अशा प्रकारचा निश्चय ते निर्गुणाचं वर्णन ऐकणाऱ्याच्या मनामध्ये होते. मे वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, नाही तुझा अनेक मागता गा. अशा प्रकारे मीच वासुदेव आहे, अहम ब्रह्मास्मी, अशा प्रकारच्या या ब्रह्मात्म भावापर्यंत तो जीव जाऊन पोचत असतो. वैसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तयाजवळी असे पापनासे दरुषणे. असं त्या निर्गुण परमात्म्याचं वर्णन ऐकता ऐकता त्या अवस्थेपर्यंत जाऊन जीवाला पोचता येतं. म्हणजे एकदा निर्गुण परमात्म्याची आम्हाला प्राप्ती झाली रे झाली, त्या निर्गुण परमात्म्याचं स्मरण आम्हाला झालं रे झालं की मग याच्या ठिकाणी जीव पुन्हा उरत नाही. आणि एकदा त्या निर्गुण परमात्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा कोणाकडे हात पसरायची सुद्धा गरज राहत नाही. आणि देवाकडे घेऊन जाणारा जो पंथ आहे त्या पंथाशिवाय सुपंथ जगामध्ये दुसरा कोणता असू शकत नाही. तर अशा प्रकारे या सुपंथाचं दान देणारे, ज्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर कुठली उरी शिल्लक राहत नाही, अशा त्या निर्गुण परमात्म्याची प्राप्ती करून देणारे आणि खऱ्या अर्थाने त्या नारायणाची प्राप्ती म्हणजेच स्मरण आम्हाला करून देणारे असे दाते जे कोणी असतील ना, असे ते संत महात्मे, तेच खऱ्या अर्थाने या जगामध्ये दाते आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही दाता असू शकत नाही. आणि त्या दात्यांच्या शिवाय जर जगामध्ये अनेकही कोणी दाते असतील तर ते नाशिवंत पदार्थाचं दान देत असल्यामुळे
आणि त्या नाशिवंत पदार्थ मिळाल्यामुळे आमच्या जीवनातली हाय संपणार नाही आणि म्हणून मी त्यांना दाता म्हणायला तयार नाही. हा अभंगाच्या दुसऱ्या अनेक नाशिवंत नाशिवंते काय नसरे हाय ज्याचे नीत. म्हणून बाकीचे इतर सगळे दान देणारे नाशिवंत पदार्थाचं दान देतात आणि नाशिवंत पदार्थ मिळाल्यामुळे माणसाची हाय संपत नाही, हाव वाढत जाते, संपत नाही. एखाद्यानं जमीन दान दिली, काम संपलं काय सगळं नाही, तर जमिनीमध्ये विहीर खणायचं काम शिल्लक राहतंय, पाईपलाईन करायचं काम शिल्लक राहतंय, पेरणी करायचं काम शिल्लक राहतंय. संपणारी गोष्ट आहे का ही? नाही. एखाद्यानं वस्त्रदान दिले, त्याला टेलर पैसे नेऊन शिवून आणावं लागेल की नाही, ते शिवून आणल्यावर रोज धुवावं लागेल की नाही, काम वाढलं की कमी झालं. एखाद्यानं पत्नी दान दिली, कन्यादान दिली, आपली कन्या दान दिली, समजा कन्यादान करतात की कन्यादान दिली. आता काम संपले सगळे का वाढले? तुलाही माहित आहे, तुला अजून माहित व्हायचं राहिले, अजून तू बघितलंच नाहीस काही. जोवर झालं नाही तोवर वाटतंय का झालं नाही, आणि ज्याचं झालंय त्याला वाटतंय का झालं असं. हे अजून पुढे बराच पंथ लांब आहे तुझं. असो, काय सांगू लागलो? हा, पत्नी एखाद्याने कन्यादान केली तर काम वाढतंय का कमी होते? हाय संपत नाही, वाढते. असंच सगळ्या जगातलं. एखाद्याने एखाद्याला कार दान दिली, आता काम सरलं का वाढलं? वाढलं.
त्या टायरवाल्याकडे जावंच लागतंय, पेट्रोलवाल्याकडे जावंच लागतंय, त्या मेकॅनिकलकडे जावंच लागतंय. बाबा बाबा एवढे कुठाने वाढले विचारूच नका. म्हणजे तात्पर्य मला काय सांगायचंय की नाशिवंत पदार्थ दान दिल्यामुळे हाव कमी होत नाही, हाव वाढत जाते. आणि म्हणून हे नाशिवंत देणारे काही खरे दाते नाहीत असं तुकाराम महाराज म्हणतात. मग कोणाला आम्ही मागावं दान, कोणाकडे काकलुतीला यावं, तर तुकाराम महाराज सांगतात की जे सुपंथ दाखवतात, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतात, त्यांना तुम्ही काकलुतीला या. तिसरं चरण यावेत या काकुलती जे दावे ते सुपंथ परमात्म्याकडे जाणारा मार्ग जे दाखवतात त्यांना काकलुतीला यावं. कारण एकदा परमात्मा मिळाला रे मिळाला की मग कुठल्याही प्रकारची उरी शिल्लक राहतच नाही. आणि उरी शिल्लक न राहणार जे दान देणारे लोक आहेत ना त्यांचेच खरे उपकार आहेत. Yeah.
आ